राज्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे। या नुकसानीची मदत किंवा भरपाई ही दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे राज्याचे कृषी मंत्री दत्तासाहेब भरणे यांनी सांगितले। ही भरपाई पिकांसाठी वेगळी, जीवितहानीसाठी वेगळी किंवा साहित्याच्या नुकसानीसाठी वेगळी असणार आहे। तसेच पशु नुकसानीसाठी सुद्धा ही भरपाई वेगळी असणार आहे। ही भरपाई मंजूर झालेली आहे, त्याची वेगवेगळी रक्कम सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे आणि हीच रक्कम म्हणजेच प्रत्येकाची वेगवेगळी रक्कम किती आहे किंवा मर्यादा सुद्धा काही घालण्यात आलेली आहे। ही मर्यादा किती आहेत म्हणजे समजा तुमचं कोंबड्यांचं नुकसान झालं असेल अतिवृष्टीमुळे किंवा गाई म्हशीचं नुकसान झालं असेल तर त्याला सुद्धा 1 ते 2 किंवा कोंबड्या असतील तर कमीत कमी 10,000 कोंबड्यांपर्यंत नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे। त्यासाठी रक्कम फिक्स करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम किती असणार आहे, मर्यादा किती असणार आहे, कोणासाठी किती रक्कम मिळणार आहे याची सर्व इन डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजेच असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। नेमकी पीक नुकसानीसाठी हेक्टरी किती, गाई म्हैसी बैल घोडा शेळी कोंबड्या नुकसानीसाठी किती भरपाई मिळणार हे आता सविस्तर पाहूयात। यावर्षी म्हणजे 2025 ला पिकांसाठीची नुकसान भरपाई कमी केली आहे। 2022 ला शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत मदत मिळत होती किंवा दिलीही गेली होती। 2024 ला पुन्हा ती 3 हेक्टर करण्यात आलेली आहे, परंतु पुन्हा आता ती कमी करून 2 हेक्टर करण्यात आलेली आहे, म्हणजेच ही मदत कमी करण्यात आलेली आहे 2025 ला। आता जर शेतकऱ्यांचे जिरायती पिकाचे नुकसान झाले तर हेक्टरी 8,500 अशी 2 हेक्टरपर्यंत मर्यादा मिळणार आहे, म्हणजे 2 हेक्टरपर्यंत मर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि कमीत कमी 1,000 रुपयांपर्यंत तुम्हाला मदत मिळणार आहे। म्हणजे नुकसान कितीही हो, जर कमीत कमी नुकसान झालं असेल 2 हेक्टरपेक्षा कमीत कमी जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला कमीत कमी नुकसान भरपाई, नुकसान झालेलंही नसेल तरी तुम्हाला कमीत कमी 1,000 नुकसान भरपाई मिळणार आहे। आणि जर तुमचं 2 हेक्टरपर्यंत नुकसान झालं असेल तर तुम्हाला 8,500 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। आता हेक्टरपेक्षा जास्त 2 हेक्टरपेक्षा जास्त जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जी मदत आहे ती मिळणार नाही। त्यानंतर बागायती पिकासाठी हेक्टरी 17,000 मदत मिळणार आहे। 2 हेक्टरची मर्यादा लावण्यात आलेली आहे। कमीत कमी जर नुकसान झालं असेल तर 2,000 रुपये मिळणार आहेत। 2 हेक्टरपेक्षा जास्त जर नुकसान झालं असेल तर काहीच मिळणार नाही, म्हणजे कोणत्याच प्रकारचं नुकसान भरपाई मिळणार नाही। त्यानंतर फळबागांसाठी 22,500 रुपये मदत देण्यात येणार आहे। याची सुद्धा मर्यादा 2 हेक्टरपर्यंत लावण्यात आलेली आहे। त्यापेक्षा जास्त नुकसान झाले तर मदत मिळणार नाही। कमीत कमी नुकसान झाले असेल तर 2,500 रुपये मिळणार आहेत। रेशीम उत्पादनात जर नुकसान झाले असेल तर 2 हेक्टरपर्यंत मदत मिळेल, 6,000 रुपये मदत दिली जाणार आहे। कमीत कमी नुकसान झालं असेल तर 1,000 रुपये मदत ही दिली जाणार आहे। त्यानंतर मुगा रेशीम उत्पादन नुकसान झाले असेल तर 2 हेक्टरपर्यंत मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। 7,500 रुपये मदत हेक्टरी केली जाणार आहे। कमीत कमी 1,000 रुपये मदत ही दिली जाणार आहे। आता आपण सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा पाहिलेलं आहे पिकांसाठीचे नुकसान भरपाई किती, ते आता पाहिलेलं आहे। यानंतर पशुधनासाठी जर पशूंचं नुकसान झालं तर किती प्रत्येकी नुकसान भरपाई मिळणार ते पाहूयात। यासाठी सुद्धा सरकारने काही मर्यादा लावली आहे, म्हणजे किती पशूंचे म्हणजेच अतिवृष्टीमुळे किती प्राण्यांचे नुकसान झाले आहे त्यावरून नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे। आता गाई आणि म्हशींसाठी 37,500 रुपये मर्यादा राहणार आहे। 3 म्हणजेच तुमची मर्यादा जर 3 तुमच्या गाई किंवा म्हशींचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला प्रत्येकी 37,500 रुपये मिळणार आहेत। कितीही गाई म्हशी दगावल्या तरीही तुम्हाला इतकीच रक्कम मिळणार आहे। तसेच शेळ्या आणि मेंढ्यांसाठी प्रत्येकी 4,000 रुपये मदत केली जाणार आहे। मर्यादा ठेवण्यात आलेली आहे 30, म्हणजे 30 शेळी किंवा मेंढी दगावले असतील तरी तुम्हाला एवढीच रक्कम मिळणार आहे। जास्त शेळ्या आणि मेंढी दगावले असतील तर वरच्या तुमचे जे शेळ्या आणि मेंढ्या आहेत यांची तुम्हाला रक्कम ही दिली जाणार नाही। फक्त मर्यादा 30 शेळ्या आणि मेंढ्यांपर्यंत ठेवण्यात आलेली आहे। प्रत्येकी 4,000 रुपये मिळणार आहे।
त्यानंतर बैल किंवा घोडा दगावला असेल तर त्यासाठी 32,000 रुपयांची मदत ही दिली जाणार आहे। मर्यादा एक राहणार आहे, म्हणजे कोणतीही एक जर तुमचा बैल किंवा घोडा एकासाठीच फक्त तुम्हाला ही मदत ही दिली जाणार आहे। ती मदत 32,000 रुपये असणार आहे, म्हणजेच 32,000 रुपये मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर वासरू, गाढव किंवा शेंगरू जर दगावलं असेल तर तुम्हाला 20,000 रुपयांची मदत मिळणार आहे। ते पण एकच, तुम्हाला एकची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। प्रत्येकी तुम्हाला 20,000 रुपये दिले जाणार आहेत। त्यानंतर अतिवृष्टीमुळे कोंबड्या जर दगावल्या आहेत तर प्रत्येकी 100 रुपये मदत दिली जाणार आहे। तुम्हाला मर्यादा 10,000ची ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे जर तुमचं 10,000 कोंबड्यांचं नुकसान झालं असेल किंवा त्यापेक्षा जरी कमी झालं असेल तरी तुम्हाला प्रत्येकी 100 रुपये मिळणार आहेत, म्हणजे एका कोंबडीला तुम्हाला 100 रुपयांची मदत ही मिळणार आहे। 10,000 कोंबड्या जर तुमच्या दगावल्या असतील तर ही 10,000ची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर जीवितहानी जर झाली असेल तर किती भरपाई मिळणार किंवा अपंगत्व जर आले असेल तर किती भरपाई मिळणार हे सविस्तर पाहूयात। बघा, जीवितहानी झाली असेल तर त्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे। 40 ते 60% जर अपंगत्व आलं असेल तर 74,000 रुपये मदत ही दिली जाणार आहे। आणि जर 60% पेक्षा जास्त अपंगत्व आलं असेल, म्हणजेच अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, त्यामध्ये 60% पेक्षा जर जास्त अपंगत्व आलं असेल तर 2.5 लाख रुपयाची भरपाई ही दिली जाणार आहे। त्यानंतर जर एखादी व्यक्ती जखमी झाली असेल किंवा ट्रीटमेंट घेत असेल तर त्या व्यक्तीला 5,400 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर 1 आठवड्यासाठी, परंतु त्यापेक्षा जास्त दवाखान्यात जर असतील, जास्त वेळ दवाखान्यात असतील तर 16,000 रुपये मिळणार आहेत। 1 आठवड्यासाठी 5,400, तर 1 आठवड्यापेक्षा जास्त वेळ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये एखादी व्यक्ती जखमी असेल आणि ट्रीटमेंट घेत असेल तर 16,000 रुपये मिळणार आहेत। यानंतर पाहूया घराचे नुकसान। आता जीवितहानी पाहिली, यानंतर पाहूयात घरांचे नुकसान झाले तर किती रुपये मिळणार आहे। जर पक्क्या घराचे नुकसान झाले तर 1,20,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर कच्च्या घराची जर पडझड झाली असेल तर 1,10,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर कच्च्या घराची अंशतः पडझड झाली असेल तर 6,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। तसेच झोपडीचे नुकसान झाले असेल तर 6,000 रुपये अनुदान हे दिले जाणार आहे। यानंतर पाहूयात शेत जमिनीची नुकसान भरपाई कशी मिळणार आहे। पावसाळ्यात मोकळ्या जमिनीत गाळ साचला तर 18,000 रुपये दिले जातात, किंवा पुरामुळे जमीन वाहून गेली तर 47,000 रुपये दिले जाणार। कमीत कमी 5,000 रुपयांची मदत ही केली जाणार आहे। आता कृषी मंत्र्यांनी सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करता येईल का याचा विचार चालू असल्याचे सांगितले आहे। कृषी मंत्र्यांना मीडियाने विचारले आहे, कारण बऱ्याच मंत्र्यांकडून शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची ही मागणी येत आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की राज्यात ओला दुष्काळ, कारण राज्यात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याचमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रत्येक मंत्र्यांकडून असेल किंवा शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे। आणि याचाच विचार माननीय दत्तासाहेब भरणे कृषी मंत्री यांनी आम्ही विचार करत आहोत असं सांगितलं आहे। त्याचा एक आराखडा आखावा लागेल, कारण आतापर्यंत कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे, त्यामुळे त्याचा सर्व आराखडा तयार आहे, परंतु ओला दुष्काळ कधीही जाहीर केलेला नाही, त्यामुळे त्याचा आराखडा आखावा लागेल असं दत्तासाहेब भरणे यांनी सांगितलं आहे। काल मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीचा निधी सुद्धा मंजूर केलेला आहे। हा निधी 1,339 कोटी इतका निधी हा मंजूर केला आहे। तो निधी पुढच्या 10 ते 12 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल की कोणत्या पशूंचं नुकसान झालं असेल अतिवृष्टीमुळे तर किती निधी तुम्हाला मिळणार आहे, किती रक्कम मिळणार आहे। शेत जमिनीचं नुकसान झालं असेल तर किती रक्कम मिळणार आहे, घराचं नुकसान झालं असेल, जीवित नुकसान झालं असेल किंवा अपंगत्व आलं असेल किंवा जखमी झाला असेल तर तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे, ही इन डिटेल आजच्या व्हिडिओमधून पाहिला आहे। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।